नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 10 जानेवारी 2022 वार सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. कालच्या चुकांवर विचार करण्यापेक्षा आजच्या कामात लक्ष घातल्याने यशस्वी व्हाल. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. अमरावती जिल्ह्याने कोरोनाला शहरी पार केली, त्यात ही 5 ओमायक्रॉनची रुग्ण आढळली. आता हीच गर्दी प्रशासन उपाययोजना करतील का? सिटी न्यूजचा थेट सवाल. महाविद्यालयात प्रवेश करून युवकाने अल्पवयीन युवतीला केली जबर मारहाण. अनेक गुन्हे दाखल करून त्या युवकाला अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे झाले नुकसान. भातकुली, मोर्शी व चांदूर बाजार मधील उभे पिकत झाले जबरदस्त. मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी केली कारवाईला सुरुवात. आता तिसऱ्या कोरोना लाटेत ही कारवाईची होणार विक्रम. मेळघाटातील मलूर पुनर्वसित प्रश्न पेटला, मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रशासनावर नागरिकांनी केला आरोप. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. महाविद्यालयात मैत्रिणीसोबत बोलत असताना ओळखीच्या युवकाने महाविद्यालयात प्रवेश करून तू बोलत का नाही असा वाद घालून तिचा मोबाईल फेकून तिला बेधन मारहाण केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन तिला मारण्याची धमकी देऊन पळून गेला. याबाबत तिने सर्व हकीकत आईला सांगितल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरातील एका महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे. ती 6 जानेवारीला महाविद्यालयात गेली असता ती अल्पवयीन युवती महाविद्यालयाच्या प्रांगणातच मैत्रिणींसोबत बोलत होती. तेवढ्यातच एक युवक तिच्या मित्रांसोबत दुचाकीने महाविद्यालयात आला. त्याने त्या अल्पवयीन युवतीला तू माझ्याशी का बोलत नाही असा वाद करून तिच्यासोबत वाद घातला. तिने बोलण्यास नकार दिला असता त्याने युवतीचा मोबाईल फेकून दिला आणि त्या युवतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पुन्हा तिला शिवीगाळ करून तो काहीच वेळा तिथून पसार झाला. एवढेच नाही तर त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा तिला महाविद्यालयात गाठवून तिला मारण्याची धमकी दिली. यावर तिने सर्व हकीकत तिच्या आईवडिलांकडे स्पष्ट केली. त्यापुढे आईवडिलांनी गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून त्या युवकाविरुद्ध तक्रार दाखल केली. पुढे पोलिसांनी राहुलनगर येथे राहणारा 23 वर्षीय आरोपी दीप राजेंद्र करवाडे याच्या विरुद्ध कलम 354 ड 427 506 भांडवी कलमसह 8-12 पोक्सको अंतर्गत गुन्हे दाखल केले. गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी तात्काळ या युवकाला ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याने पोलिसांनी आरोपी दीप करवाडे याला त्याच्या महादेवखोरी येथील दुसऱ्या घरातून ताब्यात घेतले. अमरावती जिल्ह्यात कोरोना आकड्यात घट होत नाही तर उलट मोठ्या संख्येने वाढतच आहे. रविवारी प्रयोगशाळेच्या अहवालातून पुन्हा 100 कोरोना बाधितांचा आकडा हाती आल्याने आमच्या सिटी न्यूजचे भाकीत खरे ठरले आहे. रविवारी पुन्हा 5 ओमायक्रॉन आजाराचे रुग्ण आढळून आल्याने अमरावती जिल्ह्याकरिता चिंता निर्माण करणारी बाब आहे. सर्वत्र कोरोना रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येत आहे. अशात अमरावती जिल्ह्यात सुद्धा वाढती गर्दी आणि घेतलेल्या RT-PCR चाचणीतून कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या संख्येने आढळून येत आहे. काल 88चा कोरोना बाधितांचा आकडा आला असताना 100 पार करेल असा अंदाज सिटी न्यूजने भाकीत केला होता. तोच अंदाज आता खरा ठरला आहे. रविवारी प्रयोगशाळेच्या अहवालातून तब्बल 100 बाधितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातही नव्याने 5 ओमायक्रॉन संसर्गाचे रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनासह मनपा प्रशासनाला रुग्णसंख्या कमी करण्यात अपयश येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
एकीकडे मास्कची कारवाई करून दंड वसूल केला जात आहे. रविवारी हीच कारवाई इतवारा बाजारात करण्यात आली. मात्र त्या ठिकाणी सुद्धा अनेक व्यावसायिकांना मास्कचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. कारवाई करायची म्हणून करायची असे कार्य हे पथक करीत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यात वाढता कोरोना आकड्यावर प्रशासन आता यश प्राप्त येण्यास कोणते पाऊल उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. रविवारी अमरावती जिल्ह्याकरिता कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक बाबत जिल्हाधिकारी पवनीत कोर यांनी नवीन नियमावली लागू केली आहे. बाहेर फिरणाऱ्या 5 किंवा समूहाने फिरणाऱ्यांना सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत बंदी राहणार आहे. यासोबतच अनेक निर्बंधही लावण्यात आले आहेत. कोविड-19 प्रतिबंधात्मक सुधारित आदेश जिल्हाधिकारी पवनीत कोर यांनी आज जारी केला आहे. तो 10 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहील. नागरिकांचे बाहेर फिरणे, 5 किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. 5 किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री 11 पर्यंत ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी आहे. महत्त्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीशिवाय आगुंतकांवर बंदी घालण्यात आली आहे. कार्यालय प्रमुखांनी नागरिकांकरिता व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधेची व्यवस्था करावी. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीची व्यवस्था करावी. कार्यालय प्रमुखांच्या गरजेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजांच्या वेळांमध्ये बदल करणे याकरिता कर्मचाऱ्यांकरिता कामाच्या वेळांमध्ये बदलाचाही विचार करू शकतील. कार्यालय प्रमुखांनी कोविड विरोधी वागणुकीचे काटेकोर पालन केले जाईल याची काळजी घ्यावी. कार्यालय प्रमुखांनी थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत. कार्यालय व्यवस्थापनाने वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. कार्यालयात 50% जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. तसेच कर्मचाऱ्यांकरिता वेळांमध्ये बदल करण्याचाही विचार करतील. तसेच कार्यालय 24 तास सुरू ठेवून टप्प्याटप्प्याने काम करण्याबाबतही विचार करावा. कार्यालयीन कामकाजाच्या वेळा असामान्य असतील आणि त्यासाठी प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर अत्यावश्यक कामासाठी ओळखपत्र दाखवून परवानगी मिळवता येऊ शकेल. अशा प्रकारचा निर्णय घेताना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सोयीचा विचार करणे बंधनकारक राहील. लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. लसीकरण पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायलाच हवे. कार्यालय व्यवस्थापनाने सर्व कर्मचारी सर्व काळ कोविड विरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील याची दक्षता घ्यावी. कार्यालय व्यवस्थापनाने थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत. लग्न समारंभाकरिता 50 व्यक्ती, अंत्यविधीकरिता कमाल 20 व्यक्ती तर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम याकरिता 50 व्यक्तीची उपस्थिती मर्यादा राहील. पुढील बाबी वगळता शाळा, महाविद्यालय, क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. विविध शैक्षणिक बोर्डांकडून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम हे प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त करावयाचे कामकाज राहतील. शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि अन्य वैधानिक प्राधिकरणांकडून राबवण्यात येणारे किंवा परवानगी दिलेले उपक्रम या निर्बंधांना अपवादाच्या स्थितीत हे विभाग आणि प्राधिकरणांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल. हेअर कटिंग सलून 50% क्षमतेने सुरू राहील व रोज रात्री 11 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील. मास्क काढण्याची गरज नसेल तर त्या सेवा सुरू राहतील. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील. हेअर कटिंग सलून्सनी कोविड-विरोधी वागणुकीचे काटेकोर पालन करावे. तसेच केस कापणाऱ्या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा वगळून इतर स्पर्धा वगळून खालीलप्रमाणे नियोजन व्हावेत. यामध्ये प्रेक्षकांना बंदी असेल, सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी बायोबबल असेल, सहभागी होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंसाठी भारत सरकारचे नियम लागू राहतील.
सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांकरिता दर 3 दिवसांनी RT-PCR RT करावी लागेल. शहर किंवा जिल्हा पातळीवर खेळांच्या शिबिरांना, स्पर्धांना, कार्यक्रमांच्या आयोजनाला बंदी राहतील. तसेच गाविलगड किल्ला, वडाळी गार्डन, बांबू गार्डन व इतर सार्वजनिक व पर्यटन स्थळे बंद राहतील. शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स, रेस्टॉरंट्स, उपाहारगृहे, नाट्यगृह, सिनेमा थिएटर्स यामध्ये बंधनांसह प्रवेश राहील. यामध्ये 50% क्षमता असणाऱ्या सर्व आगंतुकाच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकाची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक राहील. सर्व आगंतुक आणि कर्मचारी कोविडरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील याची दक्षता घेण्यासाठी आस्थापनांनी मार्शल्स नेमावेत. RAT चाचणीसाठी बूथ किंवा किऑस्क राहील. फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील. आंतरराष्ट्रीय प्रवास हा भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असेल. देशांतर्गत प्रवास हा कोविडरोधी 2 लसी किंवा राज्यात प्रवेश करण्याआधी 72 तासांपर्यंतच RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक राहील. हे हवाई, रेल्वे आणि रस्ते या तिन्ही मार्गांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू राहतील. प्रवास करणारे वाहन चालक, वाहक आणि अन्य सहयोगी कर्मचाऱ्यांनाही हे लागू राहतील. कार्गो ट्रान्सपोर्ट, औद्योगिक कामकाज, इमारतींचे बांधकाम, लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींकडून सुरू राहतील. सार्वजनिक वाहतूक पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी नियमित वेळानुसार राहील. UPSC, MPSC, वैधानिक प्राधिकरणे, सार्वजनिक संस्था याद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा खालीलप्रमाणे असतील. राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षा भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडल्या जातील. अशा परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र यासाठीच्या प्रवासाची अत्यावश्यकता सिद्ध करण्यास पुरेसे असेल. राज्याच्या पातळीवर घेण्यात येणाऱ्या परीक्षा ज्यांच्यासाठीची प्रवेशपत्रे आधीच निर्गमित झालेली आहेत किंवा ज्यांच्या तारखा आधीच निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्या अधिसूचनेनुसार पार पडतील. अन्य सर्व परीक्षा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच पार पाडल्या जातील. परीक्षांचे संचालन करताना कोविडरोधी नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्यासाठी निरीक्षक नेमतील. प्रवासासाठी अत्यावश्यक कारणे, वैद्यकीय तातडी, अत्यावश्यक सेवा या खालील दिलेल्या निर्देशानुसार राहतील. विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक येथे जाणे किंवा येण्यासाठी तिकिटांसह वैद्य राहतील. 24 तास सुरू राहणाऱ्या कार्यालयांसाठी विविध शिफ्टमध्ये काम करण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांचा प्रवास अत्यावश्यक मानला जाईल. दुकाने, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स तसेच ई-कॉमर्स किंवा होम डिलिव्हरी करणाऱ्या आस्थापनातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहतील. यासाठी व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल आणि यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याचे आढळल्यास या आस्थापना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून बंद करण्यात येईल. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशावेळी राज्य सरकारने 10 जानेवारीपासून राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नवी नियमावलीही शनिवारला जाहीर करण्यात आली आहे. अशावेळी मुंबईतील काहीसा दिलासा देणारी बातमीही आहे. कारण मागील 3 दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 20,000च्या पुढे होता. तो आज 19,000वर आला आहे. दुसरीकडे पुण्यातील रुग्णांचा आकडा मात्र दुपटीने वाढल्याचं पाहायला मिळत आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज 19,474 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी मुंबईत सलग 3 दिवस कोरोना रुग्णांची संख्या ही 20,000च्या पुढे गेली होती. 8 जानेवारी रोजी मुंबईत 20,318 नवे रुग्ण सापडले होते. 7 जानेवारीला मुंबईत 20,971 कोरोना रुग्ण आढळून आले होते, तर 8,490 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले होते. त्याआधी 6 जानेवारीला मुंबईत 20,181 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, तर 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
आज राज्यात 9 जानेवारीला 207 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी 155 रुग्ण हे बीजे वैद्यकीय महाविद्यालय यांनी आणि 52 रुग्ण हे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहेत. सांगलीमध्ये 57, मुंबईमध्ये 40, पुणे मनपामध्ये 22, नागपूरमध्ये 21, पिंपरी चिंचवडमध्ये 15, ठाणे मनपा 12, कोल्हापूर 8, तर अमरावतीमध्ये 7, उस्मानाबादमध्ये 5, बुलढाणा आणि अकोला प्रत्येकी 4, गोंदियामध्ये 3, नंदुरबार, सातारा आणि गडचिरोलीमध्ये प्रत्येकी 2, औरंगाबाद, जालना, लातूर आणि मीरा भाईंदर येथे प्रत्येकी 1 रुग्ण. आजपर्यंत राज्यात एकूण 1216 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. अवकाळी पाऊस बरसणार, कुठे मध्यम तर कुठे गारपीट होणार असे हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र तोच अंदाज खरा ठरला असून शनिवारी अमरावती जिल्ह्यात दुपारी आणि रविवारी रात्री धो-धो पाऊस बरसला. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज आता खरा ठरला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात याआधीच केली होती. अमरावती जिल्ह्यातील भातकुली, मोर्शी तालुक्यात सुद्धा पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात आला आहे. शेतकऱ्यांच्या तूर, कपाशी पिकांसह पालेभाज्यांचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. शेतीमध्ये तूर सोंगून ठेवलेली आहे आणि या पीक सोंगून ठेवलेलं आहे. या तुरीचं सुद्धा नुकसान होत आहे. तुरीच्या शेंगासुद्धा खराब होत आहे. याचे पंचनामे झाले पाहिजे. ज्या ज्या लोकांचं, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, मी सुद्धा शेतकरी आहे, माझं सुद्धा नुकसान झालं, परंतु जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं असेल त्या ठिकाणी त्या नुकसानीची भरपाई म्हणून पटवाऱ्यांनी आणि शासनाने तात्काळ याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात यावा. शेतकरी आधीच यावर्षी कापसाला भाव असल्यामुळे थोडं सुख वाटत होतं, परंतु या अवकाळी पावसामुळे बरंचसं नुकसान झालं. त्या नुकसानामुळं सर्व नुकसान भरपाई शासनाने तात्काळ देण्यात यावी अशी शासनाला आम्ही विनंती करतो या सिटी न्यूजच्या माध्यमातून. काढणीला आलेले पीक या पावसामध्ये संपूर्ण भिजून गेले आहेत. पुढील 2 दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. गजानन खोपे, सिटी न्यूज प्रतिनिधी, भातकुली. हे अवकाळी पाऊस आणि गारपीट आली यांना आमच्या तालुक्यात, पूर्णानगरसह भातकुली तालुक्यात सह अमरावती जिल्ह्यात अतोनात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला ह्या तुरीचा घास आमचा निघून गेला. आज पूर्ण अक्षरशः तूर झोपून गेली. आता याचं समजा गारीनं ह्या शेंगा खाली पडल्या. चण्याला मर रोग जास्त झाला. यावर्षी मर रोग जास्त झाला, तुरीला मर रोग जास्त आला. आता या अवकाळी पावसानं चणा आणि तूर हे आलेले पिकं आमच्या हातातून निघून गेले. कापसाचंही नुकसान झालं. गार एवढी मोठी होती की आता त्या गार पडल्याच्यानं तूर झोडपल्या गेली. खूप म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आज निघून जाताना आमच्या समोर दिसत आहे. संपूर्ण जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्याच्या शेतातील तूर असो, कपासी असो, गहू असो, हरभरा असो, भाजीपाला असो आदी इत्यादी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आपण एकंदरीत बघू शकता, मी या कपाशीच्या शेतामध्ये उभे आहे आणि या शेतामधील कपाशी पूर्णतः खराब झाल्याच्या मार्गावरही दिसून येत आहे. आपण एकंदरीत बघू शकतो, हेच कपाशी आहे. या कपाशी आता सुद्धा काढणीला आलेली आहे. या कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे आता शेतकरी पुन्हा आता हे कपाशी काढणार की काय असाच विचारणेतून आता शेतकरी आहे. पूर्णतः शेतकऱ्याचे पीक खराब होण्याच्या मार्गावर लागलेले आहे. तरी कुठंतरी शासनाने अशा गंभीर बाबीची दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी भातकुली तालुक्यातील शेतकरी वर्गातूनही होत आहे. सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे, भातकुली. धारणी मेळघाट येथील गुगामल वन्यजीव हरिसाल वनपरिक्षेत्रातील मालूर फॉरेस्ट गावांचा मागील 2 वर्षांपासून पुनर्वसन अद्यापही पूर्ण झाले नाही. तर चोरकुंड ग्रामपंचायतमध्ये या गावाचा समावेश झाला. परंतु विकासापासून वंचित असलेले हे मालूर फॉरेस्ट नावाच्या मेळघाटातील एक गाव असून या गावाला विकास निधीच नाही. ही एक शोकांतिका आहे. मेळघाटातील गुगामल वन्यजीव अंतर्गत येणाऱ्या हरिसाल वन परिक्षेत्रातील मालूर फॉरेस्ट नावाच्या गेल्या 2 वर्षापासून
पुनर्वसन सुरू असून येथे राहणाऱ्या 185 कुटुंबातील सुमारे 131 कुटुंबांनी आपल्या इच्छेनुसार गाव सोडले आहेत. आजही सुमारे 54 कुटुंबे आपला गाव सोडायला तयार नाहीत. मालूर फॉरेस्ट या गावाचा समावेश चौराकोंड ग्रामपंचायतमध्ये आहेत. तेथूनच मालूर फॉरेस्ट गावाचा विकासाकरिता मिळणारा निधी खर्च केले जात होते. परंतु गेल्या 2 वर्षापासून या गावाचे नाव कमी करण्यात आले. या गावामध्ये विकासावर कोणताही निधी खर्च केला गेला नाही. मानव अधिकार नियमाचा उल्लंघन केल्याचा आरोप मालूर फॉरेस्टचे नागरिकांनी या ठिकाणी केला आहे. आमच्या गावाला भौतिक सुविधापासून वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे. शासनाकडून मिळालेली निधी खर्च होत नसल्याचा, विकास पूर्ण रखडले असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहेत. मालूर फॉरेस्टचे नागरिक गाव सोडायला तयार नाहीत, पण शासनाने त्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या गावातील नागरिकांकडून होत आहेत. शासनाला या गावातून आमचे पुनर्वसन करायचे असेल तर आमच्या गावाला ज्या प्रकारच्या सुविधा मिळत होत्या ते सुविधा दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी अशी मागणीसुद्धा या ठिकाणी नागरिकांनी केली आहे. आमचे पुनर्वसन मेळघाटातील कोणत्याही गावात करण्यात यावे अशी प्रतिक्रिया येथील गावकऱ्यांनी दिली आहेत. मेळघाटात व्याघ्र विभाग जंगल क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसन अनेक वर्षापासून करीत आहेत. त्यांच्या इच्छेनुसार काही गावाचे पुनर्वसन करण्याचे काम व्याघ्र विभागाकडून करण्यात आलं आहे. या संदर्भात हरिसाल रेंजचे वन परिक्षेत्र अधिकारी गिरीश जटकर यांच्यासोबत दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मालूर फॉरेस्ट गावातील काही कुटुंब इच्छेनुसार पुनर्वसित झालेले आहेत. काही कुटुंब जाण्यास तयार नाहीत. आम्ही तेथील वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना सक्तीच्या पुनर्वसनकरिता दबाव टाकणार नाही. ते आपल्या इच्छेनुसार पुनर्वसन होऊ शकतात अशी माहिती त्यांनी स्पष्ट केली आहे. भौतिक सुविधापासून वंचित केल्याचा आरोप ही मालूर येथील नागरिकांनी केला. या संदर्भात धारणीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी स्पष्ट केले की आम्ही मालूर गावाचा प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठविणार व त्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केल्या जाईल. परंतु काही पुनर्वसित झालेले कुटुंब मेळघाट सोडून दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन होण्यास तयार नाहीत. मेळघाटातील या गावाचे पुनर्वसन कोणते रूप धारण करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत. शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी, धारणी. मेळघाटातील गुगामल वन्यजीव अंतर्गत येणाऱ्या हरिसाल वन परिक्षेत्रातील मालूर फॉरेस्ट नावाच्या गेल्या 2 वर्षापासून पुनर्वसन सुरू असून येथे राहणाऱ्या 185 कुटुंबातील सुमारे 131 कुटुंबांनी आपल्या इच्छेनुसार गाव सोडले आहेत. आजही सुमारे 54 कुटुंबे आपला गाव सोडायला तयार नाहीत. मालूर फॉरेस्ट या गावाचा समावेश चौराकोंड ग्रामपंचायतमध्ये आहेत. तेथूनच मालूर फॉरेस्ट गावाचा विकासाकरिता मिळणारा निधी खर्च केले जात होते. परंतु गेल्या 2 वर्षापासून या गावाचे नाव कमी करण्यात आले. या गावामध्ये विकासावर कोणताही निधी खर्च केला गेला नाही. मानव अधिकार नियमाचा उल्लंघन केल्याचा आरोप मालूर फॉरेस्टचे नागरिकांनी या ठिकाणी केला आहे. मैं मालूर फॉरेस्ट गांव का माजी सदस्य है, ग्राम पंचायत सदस्य माजी। मैं अभी तक ये लाइन के बारे में 3 पेज होना करके बहुत दिनों से ठहराव में दिया हुआ था और यहाँ के 2013-14 का झोपड़पट्टी का भी पैसा अभी तक नहीं मिला कुछ लोगों को। हम यहाँ पे स्थायी लोग हैं, स्थायी लोग होने के बाद भी और उसके बाद में हमने कलेक्टर ऑफिस में अर्जी भी दिया था कि हम इतना लोग नहीं जा रहे हैं, हमको जंगल में चराई क्षेत्र चाहिए, तो अभी तक कुछ मंजूरी नहीं किया। नहीं, हमारा बच्चे उन छोटा छोटा है, हमको जो भी सुविधा देना है यहाँ पे दो। रोड, हमको रोड और पानी की सुविधा, गैस सिलेंडर हमारा गया साल से बंद है, तो हमको गैस सिलेंडर भी होना, हमको उसको भरने का पैसे भी नहीं है हमारे पास में, हम यहाँ से वहाँ जाने का हमारा पास में हिम्मत नहीं है। जैसा साहब ने मीटिंग लिया था, साहब ने बताया कि भाई हाँ हम तुमको परेशान नहीं करेंगे। उसके बाद में स्वेच्छ पुनर्वासन है, जिसको जाना है वो जा सकते हैं बोले, जिसको नहीं जाना वो नहीं जा सकते।
जमीन के एवज में जमीन इसलिए हमको ना कि भाई हमारा पालन पोषण उसी पर ही निर्भर है। सरकार हमको 10 लाख का पैकेज में लेके जा रहे, तो उसमें हमारा पालन पोषण नहीं होगा, बर्बाद हो जाएगा। और हमारे को बोलते कि तुम्हारा पीढ़ी उधर सुधर जाएगा, कुछ नहीं सुधरेगा, सब बर्बाद हो जाएगा। और हमारे को बस इधर जैसा है उधर वैसे ही छोड़ना, नहीं तो हम जाने को तैयार नहीं। और संस्कृति आदिवासी का सुरक्षा करो बोलता संविधान, और उसका संस्कृति का संरक्षण करो बोलते हैं। यहाँ तो उधर लेके जाने के बाद कौन सा संरक्षण होगा हमारा संस्कृति का, उसमें हमारा सब सत्यानाश हो रहा। और सरकारी अधिकारी को कौन सा भी सरकारी काम में थोड़ा सा अपन ने थोड़ा जोर जबरन बोल दिया तो सरकारी काम काज में अड़थड़ा डाला करके बोलता, और हमारा संस्कृति का सत्यानाश हो रहा, उन पे एक्टोसिटी क्यों लागू नहीं करता सरकार। और हम करे भी तो उन्होंने सब दबा दुबी करके उनका अच्छा है और हमारा बेकार है, थोड़ा काम कर ले। ऐसे तो ऐसा नहीं होना चाहिए, हम गरीब को भी न्याय मिले। आमच्या गावाला भौतिक सुविधापासून वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे। शासनाकडून मिळालेली निधी खर्च होत नसल्याचा, विकास पूर्ण रखडले असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहेत। बचाया, हमने बहुत कुछ किया इसके लिए, और हमको ये जो एरिया है हमारा, हमने बचाया, बहुत कुछ इसके लिए किया है, तो हमको यहाँ से जाना नहीं है पुनर्वसन में। जैसा बहुत कोशिश, बहुत दिन से हम ठहराव दे दे के परेशान हो गया, पर ये टाइगर प्रोजेक्ट जो है हमको वो रास्ता कभी जैसा काम करके नहीं दे रहा। म्हणजे काम करना चाहती है, कुछ टुकड़ा टुकड़ा म्हणजे तिगड़ा लगाया है, 2-2 म्हणजे 100-100 मीटर 200 मीटर का, बस उतना ही काम किया है। तो आपको जैसा क्या मालूम है टाइगर प्रोजेक्ट का कैसे क्या कहना है कि कुछ म्हणजे अगर वो टाइगर प्रोजेक्ट में होता वो काम थे तो जैसा वो तिगड़ा जो डांबर अपना कंक्रीट लगा है उतना भी काम नहीं होते ना। तो जैसा मेरा ऐसा कहना है कि अगर टाइगर प्रोजेक्ट में अगर वो 3 किलोमीटर रास्ता है तो उसमें कुछ भी काम नहीं होना चाहिए ना। तो उसमें कुछ काम तो हुआ है, तो फिर जैसा वो उतना भी काम जैसा हुआ है तो फिर कुछ उसमें काम पूरा क्लियर होना चाहिए था ना, मेरा ऐसा कहना है। नहीं तो फिर वो कैसा कुछ हमारा नकाशे में नहीं, इसमें नहीं, उसमें नहीं, ऐसा करके हमें बताए जैसा। तो मालूर फॉरेस्टचे नागरिक गाव सोडायला तयार नाहीत, पण शासनाने त्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या गावातील नागरिकांकडून होत आहेत। शासनाला या गावातून आमचे पुनर्वसन करायचे असेल तर आमच्या गावाला ज्या प्रकारच्या सुविधा मिळत होत्या ते सुविधा दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी अशी मागणीसुद्धा या ठिकाणी नागरिकांनी केली आहे। आमचे पुनर्वसन मेळघाटातील कोणत्याही गावात करण्यात यावे अशी प्रतिक्रिया येथील गावकऱ्यांनी दिली आहे। मेळघाटात व्याघ्र विभाग जंगल क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसन अनेक वर्षापासून करीत आहेत। त्यांच्या इच्छेनुसार काही गावाचे पुनर्वसन करण्याचे काम व्याघ्र विभागाकडून करण्यात आले आहे। या संदर्भात हरिसाल रेंजचे वन परिक्षेत्र अधिकारी गिरीश जटकर यांच्यासोबत दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मालूर फॉरेस्ट गावातील काही कुटुंब इच्छेनुसार पुनर्वसित झालेले आहेत, काही कुटुंब जाण्यास तयार नाहीत। आम्ही तेथील वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना सक्तीच्या पुनर्वसनकरिता दबाव टाकणार नाही, ते आपल्या इच्छेनुसार पुनर्वसन होऊ शकतात अशी माहिती त्यांनी स्पष्ट केली आहे। भौतिक सुविधापासून वंचित केल्याचा आरोप ही मालूर येथील नागरिकांनी केला। या संदर्भात धारणीचे गट विकास अधिकारी महेश पाटील यांनी स्पष्ट केले की आम्ही मालूर गावाचा प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठविणार व त्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केल्या जाईल। परंतु काही पुनर्वसित झालेले कुटुंब मेळघाट सोडून दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन होण्यास तयार नाहीत। मेळघाटातील या गावाचे पुनर्वसन कोणते रूप धारण करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। एक तरफ देश का संविधान इस बात का निर्देश देता है कि मानव के जो अधिकार है उसका किसी प्रकार का हनन ना हो, लेकिन मेलघाट में जहां टाइगर विभाग के जंगलों में मौजूद कुछ ग्रामों का पुनर्वसन का सिलसिला देखने को मिल रहा है। हम इस वक्त फॉरेस्ट मालूर में उपस्थित है और यहाँ पर कुछ ऐसे भी परिवार दिखाई दे रहे हैं जो पुनर्वसन की भेंट चढ़ना नहीं चाहते। उनकी ऐसी मांग है कि वो लोग इसी गांव में यहाँ पर ही रहना चाहते हैं और यदि शासन उनका पुनर्वसन भी करता है तो उनको जिस प्रकार की सुविधा यहाँ पर उपलब्ध है उस प्रकार की सुविधा उनको पुनर्वसन वाले मेलघाट क्षेत्र के किसी भी गांव में उपलब्ध करवाकर
दी जाए। अब ये संघर्ष कौन सा रूप धारण करता है, इस पर सभी मेलघाट वासियों का ध्यान लगा हुआ है। मैं शकील अहमद, सिटी न्यूज़, मेलघाट। अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण आकडा दररोज चिंता निर्माण करणारा आहे. यामध्ये कोरोनावर नियंत्रण आणण्याकरिता केंद्र सरकार, राज्य सरकार वेगवेगळ्या नियमाचे निर्देशसुद्धा स्थानिक प्रशासनाला देत आहे. अशातच आता अमरावती विधानसभा क्षेत्रातील आमदार सुलभा खोळके यांच्यासह त्यांचे पती संजय खोळके यांनी शनिवारी मनपा विभागात बैठक घेतली. सुरुवातीला शहरात कोरोनाचा निर्माण होणारा धोका बाबत मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी उपाययोजना स्पष्ट केल्या. तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने कोरोनाला अटकाव आणण्याकरिता कोणकोणते ठोस पाऊल उपाययोजना करण्यात आल्या याविषयी पत्रकारांना या ठिकाणी माहिती देण्यात आली. तिथं तुम्ही त्यांची आज 500ची आहे ती चांगली ॲक्टिवेट करू शकता आणि 500ची सुद्धा कॅपॅसिटी तुम्ही त्याला वाढवू शकता. महापालिकेचे केवळ 2 नमुने केंद्र आहेत. नमुने घेण्याचे केवळ 2 केंद्र आहेत. तिसरी जात सुरू झालेली आहे. तेवढे पुरेसे आहेत. काय टेस्टिंग जॉब घेण्याचे जे सेंटर आहे ते महापालिका क्षेत्रासाठी केवळ 2 आहेत. महापालिका नाही. आता त्यांनी सांगितलं की टेस्टिंगचे सेंटर जे आहे ते आम्ही वाढवायचं प्लॅनिंग आहे. त्यांच्या जवळपास त्यांनी सांगितलं वॅक्सिनेशनचे 44 सेंटर त्यांचे चालू झाले वॅक्सिनेशनचे आणि टेस्टिंगचे पण जवळपास 18 सेंटर त्यांनी आता काहीतरी 12 की काहीतरी असं त्यांचं प्रपोजल आहे. आता त्याच्यात ते गव्हर्नमेंट सोबत बोलून ते करणार आहे. जेवढे मोबाईल व्हॅन जे आहे मनपाच्या 6 मोबाईल व्हॅन टेस्टिंग सेंटर सुरू झाले. फक्त जे मेन जे आता गजूभोनी जे विचारलं तर 2च टेस्टिंग सेंटर मोबाईल व्हॅन वेगळे आहे 6 मनपाचे. बरोबर. त्या जे आता सुरू होणार नाही त्यांनी आता 8 अजून चालू करायचं त्यांचं प्लॅनिंग आहे. त्याच्यासाठी आज म्हणजे प्लॅनिंग त्यांनी केलेलं आहे. परंतु सध्या जे आहे ते सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना 2 सफिशियंट आहे. परंतु ते त्यांचं प्लॅनिंग पुढच्या काळात जसं जसं वाढत जाईल तसं जसं 8 पर्यंत जायचं त्यांचं प्लॅनिंग. वेगवेगळे जे हॉस्पिटल वेगवेगळ्या एरियात आहे त्या एरियामध्ये ते ओमिक्रॉनच्या संदर्भातही काही नाही. आता ओमिक्रॉनच्या आपला कसं आहे की आपला स्तर आपला जो आहे तो शेवटी कसं आहे की ते वेगवेगळ्या कमिशनरनी त्यांना सांगितलं म्हणजे असोसिएशनला अमेरिकेचा शास्त्रज्ञ वेगळा सांगतो, चीनचा वेगळा सांगतो, पाकिस्तानचा वेगळा सांगतो, श्रीलंकाचा वेगळा. त्याचे प्रत्येकाचे संशोधन जे चालू आहे ते प्रत्येकजण त्या ओमिक्रॉनचं काय कोणी म्हणते डेल्टा आहे, कोणी म्हणते ओमिक्रॉन पॉवरफुल नाही, कोणी म्हणते हे आहे. आता आपलं जे आहे आपलं एम्सचं जे नोटिफिकेशन किंवा एम्स जे सांगते आपलं इंडियाचं जे असोसिएशन आहे ते जे सांगते त्याच्यावर आपलं करतो. कारण की आपण बाहेरचं वाचत असतो प्रत्येक ठिकाणचं काही ना काही वेगवेगळं येतं. त्यामुळं आज कोणीच ॲमिक्रॉनवर फार यांनी 100% कोणीच काही सांगू शकत नाही की एक्झॅक्ट काय आहे आणि कुठं होऊन राहिलं काय होऊन राहिलं हे कोणी काही सांगू शकत नाही. सर्वांचे मेजर हे आहे ते वेगवेगळे प्रत्येकाचं हे आहे. तर त्याच्यात आपल्याला फार काही आपल्याला खोलात अमरावती स्तरावर जाण्यात याआधी निर्माण केलेले कोरोना रुग्णालय सज्ज करण्यात आणण्याच्या सूचना प्रशासनाला देण्याच्या माहिती या ठिकाणी पत्रकारांना दिल्या आहेत. व्यापाऱ्यांनी सुद्धा मास्क न लावणाऱ्या ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नये. आगामी दिवसात लहान मुलांकरिता PDMC रुग्णालयामध्ये 100 बेडचे कोरोना वार्ड तयार करण्यात येणार अशी ही माहिती खोळके यांनी दिली आहेत. मनपा पथकांची मास कारवाई, लसीकरण केंद्र शहरात जास्त निर्माण करणे, कोरोना चाचणी जास्त केंद्र तयार करणे, नागरिकांनी त्रिसूत्री नियमाचे पालन करण्याकरिता मनपा प्रशासन विभागामार्फत वेगवेगळ्या नियमांची अंमलबजावणी करणे याबाबतची माहिती सुद्धा देण्यात आली. पत्रकार परिषदेला आमदार खोळके यांच्यासह प्रदेश वरिष्ठ पदाधिकारी संजय खोळके यांनी घेतलेल्या आढावाबाबत पत्रकारांना माहिती स्पष्ट केली. कॉर्पोरेशनचं जसं आहे तसं जिल्हा परिषद ते तुम्ही पाहूनच राहिले कार्यक्रम काय होऊन राहिले तर पाहिलं ना. आता या बजेटमध्ये जिल्हा परिषदला पैसे देऊच शकत नाही कारण की मागच्याच पैशाचं अजून काही करू शकले नाही. प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये
प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचा जो एक अंतर्भाव असते त्याच्यातून हे सर्व प्रश्न इथं निर्माण होते. बाकी स्टेट लेवलला तो एवढा राहत नाही, कारण की तो अधिकारी आणि तो काम करणारा जो असतो तो स्वतः काम करत असतो. लोकसंख्येची वाढ तिप्पट आहे असं तुम्ही म्हणतो, बरोबर. साधारणतः 9,000 संख्या जर जानेवारी 1ला असं जर प्रिडिक्शन आहे, तर मग त्या दृष्टीने आणखी काही हॉस्पिटल्स वगैरे तयार करायचे तात्पुरत्या स्वरूपाचे अशी काही चर्चा झाली का? कारण मागे आपण स्टेडियममध्ये आपण एक हॉस्पिटल तयार करणार होतो, पण रुग्णसंख्या घटल्यामुळे त्याची गरज भासली नव्हती. नाही, आजचा परत त्या प्रस्तावावर काही विचार आहे? आजचा जो ट्रेंड आहे ना, खरं म्हणजे सुदैवानं चांगला असं म्हणू शकतो आपण की त्याला असिस्टमॅटिक आहे. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर पहिला जो हा होता, पहिला काळ होता आणि त्यावेळेस आपले कलेक्टर फार रिजिड होते. आपण तुमचा आमचा सर्वांचा संघर्ष होता. तुमचे पत्रकाराचे काही लोकांचे मला फोन आले, अरे वा आम्ही घरी राहू शकतो ना, आम्हाला घरी राहू द्या ना, आम्हाला काहीच झालेलं नाही आहे. तरी पण तो आपण ऐकत नव्हतो. आपण त्याला घरून आणून आपल्या हॉस्पिटलमध्ये टाकत होतो आणि त्याच्यात आपलं लोड वाढत होतं आणि मग त्याच्यावर म्हणजे इम्बॅलन्स झालं होतं. आपण पत्रकार म्हणजे हे प्रशासन, हॉस्पिटल आणि लोक आपण आणत होतो. तर आता सध्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती तीच आहे. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही ॲडमिट करू नका, ज्याला ॲडमिट करण्याची गरज आहे त्यालाच ॲडमिट करा. मात्र शहरात ठिकठिकाणी गर्दी होतच आहे. कुठे मास्क तर कुठे मास्क दिसून येत नाही. या तर खुद्द मनपा विभागातील कर्मचारी सुद्धा नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. आजच्या परिस्थितीमध्ये अमरावती शहरातील अनेक शासकीय कार्यालयात त्रिसूत्री नियमांचे उल्लंघन करीत असताना आमच्या सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. मग कोरोना वाढीला जबाबदार कोण? नागरिक की नियमांची अंमलबजावणी करणारे शासकीय विभागातील कर्मचारी? शहरात कोरोना नाहीच असे बिनधास्त नागरिक फिरताना दिसून येत आहे. आधी नियमाचे पालन शासकीय कर्मचारी करतील तर नागरिक व्यापारीसुद्धा नियमाचे पालन करतील. सध्या अमरावती कोरोनाची एवढी भयानक परिस्थिती नाही, मात्र वेळीच प्रशासनाने पाऊल नियम लागू केले नाही तर भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. मागील पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेत फक्त व्यापाऱ्यांनाच सर्वात जास्त नियमावली लावण्यात आली होती आणि आज शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये पुन्हा फक्त व्यापाऱ्यांच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. याआधी कोरोनाने अनेकांच्या व्यावसायिकावर परिणाम झाला, अनेकांचे लाखो करोडोचे नुकसान झाले. ती परिस्थिती पुन्हा येऊ नये याकरिता आताच योग्य नियम लागू करणे गरजेचे झाले आहे. नाहीतर कोरोनाचा स्फोट झाल्यास वेळ लागणार नाही. आमदार खोळके यांनी मनपा विभागामध्ये पोलीस प्रशासन आणि मनपा अधिकाऱ्यांसोबत केलेली चर्चा आणि दिलेल्या निर्देशाचे खरोखरच पालन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध आता पोलिसांनी कलम 188 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस स्टेशन हद्दीत अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. याआधी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत याच गुन्ह्याची सर्वच पोलीस स्टेशनमध्ये विक्रमी नोंद झाली आहे. आता तिसऱ्या लाटेत सुद्धा कलम 188 गुन्ह्यांबाबत सर्वात जास्त विक्रमी नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे छोट्याशा चुकीकरिता पोलिसांची कारवाई न व्हावी याकरिता नागरिकांनी मास्कचा वापर करणे गरजेचे झाले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये वाढता कोरोनाचा आकडा पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारीच संचारबंदीचे आदेश सर्व प्रशासनाला दिले आहेत. ही घोषणा शनिवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू घोषित सुद्धा करण्यात आला आहे. राज्यामध्ये आता दिवसा सुद्धा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा 5 पेक्षा अधिक लोकांना आता एकत्र येता येणार नाही. अत्यावश्यक कामाशिवाय सुद्धा आता बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना आता निषेधही केला आहे. अतिआवश्यकता असल्यास मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आपणास घ्यावी लागणार आहे. खाजगी कार्यालयामध्ये आता वर्क फ्रॉम होम 50% अधिक जणांना परवानगी नाही. अंत्यविधी आणि अंतिम संस्काराकरिता 20च नागरिकांना या ठिकाणी परवानगी दिली आहे. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमाकरिता
फक्त 50 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद राहणार आहेत. स्विमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर ही बंद करण्यात आले आहेत. हेअर कटिंगची दुकाने फक्त 50% क्षमतेने सुरू राहणार असून रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार आहेत. यासोबतच पर्यटन स्थळ सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट म्युझियम तर करमणूक पार्क पुढील आदेशापर्यंत आता बंद राहणार आहेत. शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्प्लेक्स सुद्धा 50%नीच सुरू राहण्याची मर्यादा दिली आहे. रेस्टॉरंट 50%च सुरू राहणार असून ते सुद्धा रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत हॉटेल बंद राहणार आहेत. त्यातही होम डिलिव्हरी सुरू राहणार आहेत. यामध्ये नाट्यगृह, या व्यतिरिक्त नाट्यगृह, सिनेमागृह फक्त 50% क्षमतेने सुरू राहणार आहेत. क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी याकरिता या ठिकाणी सुद्धा निर्देश दिले आहेत. नाट्यगृह, सिनेमागृहात संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी, मात्र रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत सर्व सिनेमागृहे बंद करावे लागणार आहेत. या नियमाचे पालन नाही केले तर आपल्याला भुर्दंड भोगावा लागणार आहे आणि आपल्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये संचारबंदीच्या आदेशाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी केली असून आता सर्वांनाच या नियमाचे पालन करावे लागणार आहे. महाराष्ट्रातील मराठवाडासह विदर्भात अवकाळी पाऊस बरसणार. कुठे हलका मध्यम पाऊस तर कुठे गारपीट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे हवामान खात्याने 2 दिवसापूर्वी स्पष्ट केले होते आणि तोच अंदाज खरा ठरला असून शनिवारी दुपारी अमरावती शहरासह ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. शनिवारी शहरातही गारपीट झाली तर ग्रामीण परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीटसह पाऊस बरसला. शनिवारी रात्री अनेक ठिकाणी धो-धो पाऊस बरसला. यामध्ये मात्र पुन्हा शेतकरी अडचणीत सापडला असून पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात, मोर्शी तालुक्यामध्ये तर चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. यात भातकुली तालुक्यातील गहू, चना झोपला तर भाजीपालासह कापूस सुद्धा पूर्ण भिजून मोठे नुकसान झाले आहेत. भातकुली तालुक्यातील आमचे प्रतिनिधी गजानन खोपे यांनी भातकुली तालुक्यातील शेती नुकसानीचा आढावा घेतला. शेतीमध्ये तूर सोंगून ठेवलेली आहे आणि या पीक सोंगून ठेवलेलं आहे. या तुरीचं सुद्धा नुकसान होत आहे. तुरीच्या शेंगा सुद्धा खराब होत आहे. याचे पंचनामे झाले पाहिजे. ज्या ज्या लोकांचं, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, मी सुद्धा शेतकरी आहे, माझं सुद्धा नुकसान झालं, परंतु जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं असेल त्या ठिकाणी त्या नुकसानीची भरपाई म्हणून पटवाऱ्यांनी आणि शासनाने तात्काळ याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात यावा. शेतकरी आधीच यावर्षी कापसाला भाव असल्यामुळे थोडं सुख वाटत होतं, परंतु या अवकाळी पावसामुळे बरंचसं नुकसान झालं. त्या नुकसानामुळं सर्व नुकसान भरपाई शासनाने तात्काळ देण्यात यावी अशी शासनाला आम्ही विनंती करतो. या सिटी न्यूजच्या माध्यमातून हे अवकाळी पाऊस आणि गारपीट आली यांना आमच्या तालुक्यात, पूर्णानगरसह भातकुली तालुक्यात सह अमरावती जिल्ह्यात अतोनात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला ह्या तुरीचा घास आमचा निघून गेला. आजपा पूर्ण अक्षरशः तूर झोपून गेली. आता याचं समजा गारीनं ह्या शेंगा खाली पडल्या. चण्याला मर रोग जास्त झाला. यावर्षी मर रोग जास्त झाला, तुरीला मर रोग जास्त आला. आता या अवकाळी पावसानं चना आणि तूर हे आलेले पिकं आमच्या हातातून निघून गेले. कापसाचंही नुकसान झालं. गार एवढी मोठी होती की आता त्या गार पडल्याच्यानं तूर झोडपल्या गेली. खूप म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आज निघून जाताना आमच्या समोर दिसत आहे. संपूर्ण जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्याच्या शेतातील तूर असो, कपासी असो, गहू असो, हरभरा असो, भाजीपाला असो आदी इत्यादी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आपण एकंदरीत बघू शकता, मी या कपाशीच्या शेतामध्ये उभे आहे आणि या शेतामधील कपाशी पूर्णतः खराब झालेल्या मार्गावरही दिसून येत आहे. आपण एकंदरीत बघू शकतो, हेच कपाशी आहे. या कपाशी आता सुद्धा काढण्यात आलेली आहे. या कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे आता शेतकरी पुन्हा आता हे कपाशी काढणार की काय असाच विचारण्यातून आता शेतकरी आहे. पूर्णतः शेतकऱ्याचे पीक खराब होण्याच्या मार्गावर लागलेले आहे.
तरी कुठंतरी शासनाने अशा गंभीर बाबीची दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी भातकुली तालुक्यातील शेतकरी वर्गातूनही होत आहे. सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे, भातकुली. यासोबतच मोर्शी, चांदूरबाजार, मोर्शी तालुक्यातील सावरखेड, पिंगळाई गावामध्ये सुद्धा पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. यापूर्वी आधीच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला होता. आता पुन्हा शनिवारी झालेल्या पावसाने शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. पुढील 2 दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पुन्हा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GT चॅनल 73, ACN चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.